आता तुम्ही इथं आलेले आहे तर हो. इथं ही पार्टी जी आहे शिवसेना इथं लोकांचा ओघ आहे. इथं लोकांना वाटतंय आणि तुम्हालाही जाणवतंय की कामाची बरोबर. संधी आहे, काम करायला संधी मिळतेय. आणि ह्या परिस्थितीमध्ये आता असे एक चित्र निर्माण होतंय की केवळ हे 6 खासदारच नाहीत तर जवळपास 16 आमदार हे शिवसेनेला जॉईन होऊ शकतील उबाठामधून. तर याकडे आपण कसं पाहता आणि जवळपास आता त्याच्या खाली लोक म्हणतात की नगरसेवकही आता बघा ह्या चित्राकडे कसं बघता आणि आजच्या 60 वर्ष या नाही बघा, वर्षगाठीकडे कसं पाहता? आता जर का ह्या सगळ्यांना आमच्याकडे यायचं असेल तर एकनाथ शिंदे जी यांचे दरवाजे नेहमीच खुले आहेत. वर्षा बंगला जितका फुटफॉल त्यांच्या काळात झाला तेव्हा कधी कोणाच्या काळात झाला नसेल. म्हणजे वर्षा बंगल्यात सामान्य माणूस केव्हाही जाऊ शकत होतो. तसं एकनाथजी शिंदे यांचं मन मोठं आहे. आणि आता बघा ह्या बातम्या त्या प्रसारमाध्यमांनी चालवल्या आहेत की हे पण येतील ते पण येतील, हे कयास बांधले जात आहेत. पण तुम्हीच म्हणत होता ऑपरेशन टायगर होणार 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 आणि झालं की म्हटलं मी वृषाली, म्हणजे तुमचा पक्ष तुमच्या पक्षातूनच नाही, ही नाही, डरकाळी येत आमच्या- होती की आता ऑपरेशन टायगर ऑन द वे आहे, हे होणार आहे होणार आहे. आणि आम्ही पाहिलं पण ना, ते प्रत्यय पण आले की त्याचा की 6 खासदार हे अचानक त्यांच्या सभेमध्ये व्हीप काढून जात नाहीत, गायब असतात, दिसत नाहीयेत, थोडेफार बाईट देतात, सांगतात की अस्थिरता आहे, वेगळा विचार, स्टेटस त्यांचे वेगळे येत आहेत. या सगळ्या गोष्टी कुठेतरी एक संकेत तर नक्कीच देत आहेत. नाही बघा आता ते तो पक्ष सोडतायत आणि तिथे अजूनही त्यांनी बघा त्यांच्याकडनं प्रॉपर वक्तव्य आले नाही. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी म्हटलं आहे की आम्ही 20 तारखेनंतर बोलू किंवा अजून काही. आता त्यांना 7 दिवसाची मुदत दिलेली आहे त्यांच्या पक्षाकडनं. त्यामुळे मला असं वाटतं की कोण काय बोललं त्यापेक्षा पुढे काय होईल आणि त्यांचं जेव्हा वक्तव्य येईल त्यानंतरच या सगळ्या गोष्टीवर चर्चा होऊ शकते. तुम्ही सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात ठेवताय आणि म्हणताय आगे आगे देखो होता है क्या. आता मी प्रवक्ता आहे ना, त्यामुळे प्रवक्त्यांवर जे बंधनं असतात आणि ती पाळली पाहिजे. बाकी कोणी बोलू शकतं.